नमस्कार मंडळी, मनसई फूड्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे रगडा पॅटीस। अगदी सोप्या पद्धतीने जो आपल्याला मार्केटमध्ये मिळतो तो जर घरच्या घरी मिळेल तर किती मस्त ना। तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगदी सोपी आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांना आवडेल। आणि हा पदार्थ इतका मस्त लागतो ना, रात्रीच्या जेवणासाठी हा एकदम उत्तम पर्याय आहे, किंवा पार्टीसाठी किंवा बड्डेसाठी किंवा हा चाट तुम्ही करू शकता। रेसिपी खूप सोपी आहे। माझ्या चॅनलला जाऊन लाईक करा, शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रगडा पॅटीससाठी मी इथे सफेद वाटाणे घेतले आहेत, साधारण 2 कप आहेत। आता आपण हे कुकरला लावून घेऊया, साधारण 3 ते 4 शिट्या करून घेऊया। त्यासाठी मी आता पाणी घालते। थोडी हळद घालूया, मीठ, थोडं हिंग। आता मी हे कुकरला लावून घेते। पॅटीससाठी मी 5 ते 6 मीडियम साईजचे बटाटे घेतलेत। हे आपण किसून किंवा मॅश करून घेऊया। आता ह्यात आपण एक मिरची बारीक कापलेली, 1 चमचा आलं आणि थोडीशी कोथिंबीर मिक्स करणार आहोत। चवीनुसार मीठ घालूया, थोडं जिरं घालूया, 1 चमचा धन्या जिऱ्याची पावडर घालूया। तर इथे मी 2 चमचे तांदळाचं पीठ घालते बाइंडिंगसाठी। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर सुद्धा घालू शकता। आता हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊया। आता हे मिक्स करून झालं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे किंवा मीडियम साईजचे गोळे बनवून घेऊया अशा प्रकारे। अशा प्रकारे आपण गोळे बनवून घेऊया। अशा प्रकारे आपण पॅटीस बनवून घेऊया। तर अशा प्रकारे माझे 10 ते 11 मीडियम साईजचे पॅटीस बनवून झाले आहेत। आता आपण हे फ्राय करून घेऊया। एका पॅनमध्ये मी असं तेल घालून घेतलं आहे, 2 ते 3 चमचे तेल घेतलं आहे। आणि आता हे पॅटीस आपण फ्राय करून घेऊया। थोडं तांदळाचं पीठ फक्त डस्ट केलं आहे, जास्त नाही लावलं आहे। अशा प्रकारे आपले पॅटीस भाजून रेडी आहेत। आता आपण सर्विंग करूया। आता आपण जो रगडा शिजवला आहे त्याला फोडणी देऊया। त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तूप घेते। तुपामुळे त्याला चांगली टेस्ट येईल म्हणून। त्यात मग मी 1 चमचा जिरं घातलं आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा, जो आपला हा रगडा आहे तो घालूया याच्यात।
थोडा हलका थोडा मॅश करून घेऊया. थोडा घट्ट दिसतोय म्हणून मी त्यात थोडं पाणी ॲड करते. अर्धी वाटी पाणी ॲड केलं आहे. थोडं मीठ घालते आणि कोथिंबीर. रगडा आता तयार आहे. एवढी कन्सिस्टन्सी राहू द्या. मी थोडं मॅशरने मॅश केला आणि आता उकळी पण आली आहे. तर गॅस बंद करूया आणि आता आपण प्लेट सर्विंग करूया. तर आता आपण प्लेट सर्व करूया. इथे मी पॅटीस घेतलं आहे. थोडंसं प्रेस करूया ते. आता हा रगडा घालूया त्यावर. त्यानंतर लाल चटणी घालूया. हिरवी चटणी घालूया. थोडा कांदा. थोडा टोमॅटो. कोथिंबीर. शेव घालूया. थोडा चाट मसाला घालते. आणि तुम्ही बघू शकता आपला रगडा पॅटीस तयार आहे. अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा. रेसिपी अगदी सोपी आहे आणि आवडल्यास शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.